तर सिंधुदुर्गच्या कणकवलीतल्या मटका अड्ड्यावरती मंत्री नितेश राणेंनी पोलिसांसोबत घेऊन धाड टाकली। मटकावाल्यांना वाचवलं तर सोडणार नाही असा नितेश राणेंनी पोलिसांना इशारा दिला। तर माझ्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हप्ते वाढवल्याचा आरोपही नितेश राणेंनी केला। नितेश राणेंची कणकवलीमध्ये मटका अड्ड्यावर धाड। मटकावाल्यांना वाचवलं तर तुम्हाला सोडणार नाही असं राणे म्हणाले। राणेंनी पोलिसांना इशारा दिलाय। काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गाचे आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला। काय लिहिताय तुम्ही? माझ्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी हप्ते वाढवल्याचा नितेश राणेंचा आरोप आहे। जुगार आकडे लिहितायत ना। कणकवलीमधल्या मटका अड्ड्यावर मंत्री नितेश राणेंनी धाड टाकली। नितेश राणेंनी पोलिसांना सोबत घेत थेट मटका अड्डा गाठला। तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही। यावेळेला मटका घेणाऱ्या व्यक्तीसोबत पैसेही सापडले। पुढची पिढी बात करताय माझी इकडे। धाडीवेळी मटका चालवणाऱ्या व्यक्तींची पळापळ झाली। धाडीच्या वेळेला मटका चालवणाऱ्यांची गादी, पॅन्ट, शर्ट मध्ये सुद्धा पैसे सापडले। फोन कुठे खिशात विशात कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका। यापुढे मटका बंद झाला नाही तर पुन्हा धाड टाकण्याचा इशारा नितेश राणेंनी दिलाय। आकडे लावले जात आहे, कॅश ठेवली आहे मोठी इथे। हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली। पालकमंत्री झाल्यानंतर नितेश राणेंनी मटका बंद करा असे आदेश दिले होते, मात्र तरीही मटका सुरूच होता। उलट पोलिसांनी 1 लाखाच्या ऐवजी 2 लाख हप्ता घेतल्याचा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे। बोल ना, तोंडाने बोल ना, काय चाललंय सांग तरी। जुगार आकडे लिहितायत ना, कोणाच्या ऐकायला लिहिताय? या अंमली पदार्थ, मटका, जुगार आणि या सगळ्यांमुळे आमच्या मुलांचं तुम्हाला भविष्यात खराब करायचं असेल तर मग मी सोडणार नाही, कोणालाच सोडणार नाही। माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भविष्यावर कोणीही अगर खेळलं तर मग सामना माझ्याशी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। काल जी काय मी धाड टाकली स्वतः जाऊन, त्या व्यक्तीबद्दल मी कणकवली पोलीस स्टेशनला 4 महिन्या अगोदरच माहिती देऊन ठेवली की हा असा असा व्यक्ती आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मटका लावतो, ह्या गोष्टी बंद करा। काही झालेलं नाही, उलट मी बोलल्यानंतर 1 लाखाचे 2 लाख करून घेतले। निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे, आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना ते सुटणार नाही कसं असं बघावं। परंतु हे 2 तासात सुटले तर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुई न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे। परंतु ह्या कारवाई होताना 2 तासात ते सुटलेच कसे, हा आमचा पहिला प्रश्न आहे।